विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये। आज आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 4 सागर तलरचना हा पाठ अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा पृथ्वीवर किती महासागर आहेत? तर आपण या प्रश्नाचे उत्तर इयत्ता 6वी मध्ये शिकलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्क्टिक महासागर हे 4 मुख्य महासागर आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपल्याला सागर तळ रचना अभ्यासत असताना पहा, पृथ्वीवर जमीन आणि पाणी यांचं जर आपण टक्केवारीमध्ये वर्गीकरण केलं तर 71% पृथ्वीचा जो भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% जो भाग आहे तो जमिनीने व्यापलेला आहे। मग जरी करता 71% भाग हा समुद्राच्या पाण्याने व्यापलेला असला तर सर्वत्र जमीन ही सपाट नाही। त्यामध्ये कुठं दऱ्या आहेत, कुठं पर्वत रांगा आहेत, कुठे पठार आहेत। तर या सर्व रचनेचा अभ्यास आपल्याला सागर तळ रचना या पाठामध्ये आज करायचा आहे। पहा, सांगा भाऊ, खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, पृथ्वीवर जो जमिनीचा भाग आहे त्याला आपण शिलावरण असे म्हणतो आणि जो काही पाण्याचा भाग आहे त्याला आपण जलावरण असे म्हणतो। म्हणजे खंड हे शिलावरणाचा भाग आहे तर महासागर हे जलावरणाचा भाग आहे। खंड व महासागर भूपट्टांवर विसावलेले आहे, म्हणजे पाणी असो का जमीन असो ती भूपट्टावर म्हणजे पृथ्वीवर विस्तारलेले आहेत। ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते। विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपण इयत्ता 7वी मध्ये असताना भरती ओहोटी हा भाग अभ्यासलेला आहे। जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा समुद्राचं पूर्ण पाणी किनाऱ्याकडे येत असतं आणि जेव्हा समुद्राला ओहोटी येते त्यावेळेस ते हळूहळू पाणी ओसरत समुद्रामध्ये आदळत असतं। मग जी किनाऱ्यावरील जमीन असते ती उघडी पडत असते। समुद्रातील खडकांवर आदळून जहाजांना अपघात होतात। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्याला माहित आहे जहाजे ही समुद्रामध्ये प्रवास करत असतात। प्रवास करत असताना जे पाण्यामध्ये जे काही डोंगरे असतात, पर्वतरांगा असतात त्या जहाजामधून दिसत नाहीत। मग ते दिसत नसल्यामुळे तिथून जर एखादा जहाज प्रवास करत असेल तर तो त्या डोंगराला किंवा पर्वताला त्याची हे होते, धडक होते आणि तो जहाज कोसळतो आणि अपघात होतो। वरील मुद्दे जर बरोबर असतील तर त्यासाठी खालीलपैकी सर्वात अचूक पर्याय निवडा। पहा, पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापला आहे। महासागराच्या तळाशी जमीन आहे। पाणी समपात्रित राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे। पाणी व जमिनीची पातळी समान आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, पाणी समपात्रित जरी राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन ही असमान आहे, म्हणजे तिथं जमीन सपाट नाही। काही ठिकाणी डोंगर आहेत, काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी खिंडी सुद्धा समुद्रामध्ये आहेत। पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहित आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरचा थोड्या वेळापूर्वी अभ्यासलो की आपल्याला माहित आहे पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे, म्हणजे सर्वत्र पाणी आणि जमीन सारखी नाहीये। तर सुमारे 71% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापले असले तरी या पाण्याखाली जमीन आहे, मात्र ती पाण्याप्रमाणे समपात्रित नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, जरी करता पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापला असला तरी त्या पाण्याखाली सुद्धा काय आहे, जमीन आहे आणि ती सर्वत्र सपाट नाही, ती सर्वत्र समपात्रित नाही। कुठे पर्वत आहेत, कुठे खिंडी आहे, कुठे पठार आहे, तर ती समपातळीमध्ये नाही। भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक ग्रुपांमध्ये वर्गीकरण करतो। असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे सुद्धा करता येते। तर विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठावर जी दिसणारी जमीन असते तिचं वर्गीकरण कसं होतं आपण? पठारी प्रदेश, पर्वत रांगा, त्यानंतर दर्या असे वर्गीकरण करतो। त्याच पद्धतीने जे समुद्राच्या खाली म्हणजे असेच वर्गीकरण आपण समुद्राच्या पाण्याखाली जी जमीन आहे त्या जलमग्न जमीन सुद्धा आपण करू शकतो। भूप्रदेशावरील भूरूपाचे वर्गीकरण जर उंची व आकारानुसार होत असेल तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण कशाच्या आधारे करता येईल? तर हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील भाग पाहू। विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि सागर तळ रचनेची आकृती आहे। तर तुम्हाला या आकृतीमध्ये जे काही भाग दाखवलेले, जे बॉक्स दाखवले, यांना तुम्हाला नावे द्यायची आहेत। ते तुम्ही नाव देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हा भाग कोणता आहे, हा भाग कोणता आहे, हा भाग कोणता आहे, इथे याला काय म्हणतात, हा भाग कोणता, यांना तुम्ही व्यवस्थित नाव देण्याचा प्रयत्न करायचा आहे।
महासागराची तळरचना. जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते. सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. विद्यार्थी मित्रांनो पहा, जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते. म्हणजे जो काही जमिनीचा भाग आहे परंतु तो पाण्याने व्यापलेला आहे त्याला सागर तळरचना असे म्हणतात. सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, सागर तळरचनेचा अभ्यास करताना समुद्र सपाटीपासून ती किती खोल आहे आणि तेथील जमिनीचा आकार कसा आहे, सपाट आहे का उंच आहे का दरी आहे, यानुसार ती सागर तळरचना विचारात घेतली जाते. महासागराची सरासरी खोली सुमारे 3700 मीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे महासागर आहे तर ते जास्तीत जास्त किती खोल आहे, 3700 मीटर खोल आहे. महासागराचा तळ भूमीप्रमाणे उंच सकल आहे. ज्याप्रमाणे जमीन उंच सकल असते त्याचप्रमाणे महासागराचा तळ सुद्धा काय आहे, उंच सकल. म्हणजे कुठं उंच आहे तर कुठं खोल आहे. जलमग्न भूपाणी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे. या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारणीकरण आपण पाहूया. समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात. आकृती 4.2 व पुढील स्पष्टीकरण एकत्रित अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता जलमग्न भूपाणी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. म्हणजे पहा, जे समुद्रामध्ये जे काही भाग आहेत म्हणजे आपल्या जमिनीचे, तर त्यावरून ते सागर तळ रचना ठरत असते. मग यामध्ये सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे. म्हणजे जे काही महासागर आहे त्या प्रत्येक महासागरामध्ये त्याची जी सागर तळ रचना आहे ती वेगवेगळी आहे. या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारणीकरण आपण पाहूया. समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या आकृतीचा सविस्तर अभ्यास करूया. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आकृतीमध्ये 4.2 मध्ये महासागर तळ रचना दर्शविलेली आहे. तर या ठिकाणी सर्वात जो भाग असतो तो जमिनीचा भाग म्हणजे तो खंड आहे. त्यानंतर थोडं मध्ये आल्यानंतर किनारा म्हणजे समुद्राला मिळून जो भाग असतो त्याला किनारा असे म्हणतात. आणि जो जमिनीचा सपाट भाग आहे तो समुद्रामध्ये आहे त्याला भूखंड मंच असे म्हणतात. त्यानंतर तिथून पुढे थोडासा खोलगट भाग आहे त्याला काय म्हणतात, खंडांत उतार असे म्हणतात. म्हणजे जो भूखंडापासून समुद्रामध्ये थोडासा खोल होत गेलेला आहे त्याला खंडांत उतार असे म्हणतात. त्यानंतर पहा, काही ठिकाणी सागरी पेट आहेत म्हणजे याला मध्यसागरी पर्वतरांगा सुद्धा असे म्हणतात. या ठिकाणी जो तळाकडील भाग आहे हे सागरी मैदान आहे. त्यानंतर कुठं कुठं समुद्रामध्ये खोल असे डोह असतात त्यांना सागरी डोह असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो भाग आहे समुद्राचा त्याला समुद्र सपाटी असे म्हणतात. आणि काही ठिकाणी समुद्रामध्ये दरीसारखा भाग असतो त्याला सागरी गर्त असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला समुद्राची खोली सुद्धा दिलेली पाहता. या ठिकाणी किती आहे, 2000 मीटर पर्यंत खोली आहे. त्यानंतर ही कुठपर्यंत खोली आहे, 4000 मीटर पर्यंत खोली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला समुद्रामध्ये जी जमीन आहे त्या जमिनीची रचना अशा पद्धतीनं असते. ती आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने समजून घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण सागर तळ रचनेचा जो भाग आहे भूखंड मंच हा अभ्यासणार आहोत. किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. पहा, जो किनाऱ्याच्या जवळ असतो आणि तो समुद्रात बुडालेला जो जमिनीचा भाग असतो त्याला भूखंड मंच असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी समुद्राचं पाणी असतं. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. आणि हा सागर तळाचा काय आहे, सर्वात उथळ भाग आहे. याला समुद्रबुड असेही म्हणतात. त्याचा उतार मंद असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच आकृतीमध्ये पाहिलं होतं की भूखंड मंच म्हणजे खंडानंतर जो भाग असतो समुद्रामध्ये घुसलेल्या जमिनीचा त्याला भूखंड मंच असे म्हणतात. आणि तो समुद्राच्या पाण्याने बुडालेला असतो. आणि हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग असतो आणि याला समुद्रबुड असेही म्हणतात. याचा उतार मंद असतो. आणि जो हा भूखंड मंच असतो त्याचा उतार हा खूप कमी असतो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडाच्या किनाऱ्याजवळ अरुंद तर काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर रुंद आहे. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटर पर्यंत असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो भूखंड मंचाचा भाग आहे हा सर्वत्र सारखा नसतो. काही ठिकाणी तो काही खंडाच्या किनाऱ्यावर तो अरुंद असेल म्हणजे खूप कमी असेल. तर काही खंडाच्या किनाऱ्यावर शेकडो किलोमीटर रुंद असेल. म्हणजे ज्या ठिकाणी जशी खंड कसा आहे, जमीन कशी आहे आणि समुद्राचा भाग किती आहे त्यानुसार ते अवलंबून असतं. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटर पर्यंत असते. आणि जी भूखंड मंचाची खोली आहे तर ती किती असते, 200 मीटर पर्यंत खोल असू शकते.
मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्वाचा आहे. जगातील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र भूखंड मंचावर आढळतात. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. तेथे शेवाळ प्लवंक यांची निर्मिती होते. हे माशांचे खाद्य असते. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हा हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावर एक तेल क्षेत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, हे जे भूखंड मंच आहे हे मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्याचं कारण असं की जगातील जी मासेमारी चालते आपल्या जगामध्ये, जे मासेमारीचे क्षेत्र आहे ते सर्व कुठं आहे? भूखंड मंचावरच आहे. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. आणि पहा, जास्तीत जास्त 200 मीटर खोली असल्यापर्यंत समुद्राच्या पाण्यातून ते सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. तळापर्यंत पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी जी काही शेवाळ प्लवंक असते यांची निर्मिती होते सूर्यप्रकाशामध्ये आणि हे माशांचे खाद्य असते. आणि मासे मग त्या ठिकाणी ते शेवाळ प्लवंक खाण्यासाठी ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे येतात आणि त्या ठिकाणी मासेमारी हा व्यवसाय चालतो. तसेच खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. तसेच समुद्रामध्ये खनिज तेल सुद्धा सापडतं, नैसर्गिक वायू सुद्धा सापडतात आणि विविध खनिजे सुद्धा भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हा अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावर एक क्षेत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई आहे म्हणजे मुंबईच्या जवळ अरबी समुद्रामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावर एक क्षेत्र आहे. त्या ठिकाणी खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे समुद्रामधून मिळवले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज सागर तळरचना या अंतर्गत भूखंड मंच हा भाग अभ्यासलेला आहे. उर्वरित जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.